सीते समीप तो आला चंद्र भगवान ऐकणारे भक्त ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून वेळेकडे शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू. गडबड आहे. 5 मिनिटं राहिले तर 10 वगैरे असाच हिशोब आहे बघा. राजा रावण कामापुरा भय लाज ना विचार बस लय म्हणतात त्याला तेल मीठ लावायसारखा विषय नाही. कामानं आंधळा माणूस झाला का विषय संपला. बापाला मानित नाही, माईला मानित नाही, भावाला मानित नाही, पाहुण्याला नाही, सासऱ्याला नाही, सासूला नाही, कुणाला नाही. बस थोडक्यात सांगतो. राजा रावणाला 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1 लाख पोरांचे लग्न झालेले म्हणजे ते 1 लाख सुना, 1.25 लाख नातूचे लग्न झालेले, नात सुना आणि ह्यो म्हातारा बिघाडला. सत्य घटना नाही, फक्त बोलण्यात फरक आहे. या वयात दुसऱ्याची बायको आणली, तिच्याकडे रात्रीच्या वेळेला निघलाय, पुन्हा एकटा बी नाही. दास दासी दिवे फिवे अलंकार घालून किती बिनला जासन यालाच नाही. रावण कसिते प्रती गोप हनुमंताचे चित्ती वृष्टी सरसावला मारुती पती दे भूमसा. घरातून निघाला डायरेक्ट अशोकवनात आलं. अशोकवनात याच्या घरात आले मग अंतर नव्हता. जटायूच्या भावानं संपत्तीनं समुद्राच्या अलीकडून पलीकडे बघितलं होतं. सांगितलं होतं राज याच्या बायकाला एक बंगला तर बांधला होता. राजाने येऊ आपल्या साधं कुणी झालं तर त्याला बंगला मिळतोय. मला नाव घ्यायचं नाही, मी तिकडे जात नाही. आणि सगळ्या वाचक सूचकाला मी आता अजून एकदा महाग एकदा कोणतरी चुकला असेल या स्टेजवर राजकारण आणि जातीचं कारण बोलायचं त्यांना इथं स्टेजवर बसायचं नाही. फक्त राम हनुमान आणि भावी याच्यापेक्षा दुसरं उरकायचं नाही. ज्याला लय मट राजकारणातलं कळत आहे का त्यानं कोणाच्या तरी स्टेजवर सभा करायला जायचं. इथं करायची नाही. इथं फक्त सारदरीचे मारुद्र्या आणि येणाऱ्या माझ्या माय बहिणी आणि हे भावी भक्त याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. राजा रावण आला डायरेक्ट सीतेच्या जवळ बनायला आला असा वरच्यानं वरी कोण होत हे शब्द आला ते मला इथं मी आला का. रावण जोमत सीतेसी बोंबने रामापासी सांग जाता सूर्यवासी लाजल मलसी पुरुषार्था. मारुद्र्याचा विचार आहे बघा. ते कसं आहे बुद्धी मोठा वरिष्ठ आहे. माणूस किती बी बुद्धिवान असला आणि एखाद्या वेळेस क्रोध काय खाते बुद्धी खाते. बरोबर आहे महाराज. क्रोध बुद्धीचा नाश करतो. माणसाला राग नसावा तर राग असावा बी. राग नसावाच नाही राग असावा बी. आपल्या समोर आपण बाजारात नवरा बायको चाललो एक जण दिला आपल्या बायकोला धक्का जाऊ दे आता बघ पुन्हा बघू बायकोला धक्का देऊ. क्रोध असावा. क्रोध कुणाचा नसावा. क्रोध नसावा सत्पुरुषाचा. काम नसावा परस्त्रीचा. लोभ नसावा परधनाचा. आणि मोह नसावा पुत्राचा. त्याची ववी आहे. ववी या 4 गोष्टी असाव्यात. माणसाला कामही असावा, क्रोधही असावा, लोभही असावा. लोभ कशाचा परमार्थाचा. काही मी उधार बस लांबलच बाबा वर काय म्हणतोय तरी लांबत आहे. माणसाला लोभही असावा आणि मोहही असावा. मोह भक्ताचा असावा. आपल्याला मोह कोराचा आहे त्याच्यासाठी हे कंपड ते कंपड. पुन्हा कसं होईल ना तो काय खाईल पण तो काय खाईल अरे तू खाणं माती हे जीवन रे सांगता हनुमान मने नपुसकता घाय मारिला लंका. हनुमानजीने विचार केला हे जर मी रामाला जाऊन सांगितलं रामा मी झाडावर बसलो होतो आई साहेब खाली बसल्या होत्या राजा रावण आला आणि आई साहेबाचा हात धरला सांगितल्यावर राम म्हणे वा 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 तो सत्कार करायला पाहिजे. माझ्या बायकोचा छळ केल्याला डोळ्याला बघितला मला करू काय. माझा देखता श्रीराम भाषा गाज जाता राक्षस राजा दाही सिरे विसबुजा गाय पूजा करीना मी. मला बी हाम्य म्हणतात म्हणला. राग आला समजा तुम्हाला बी तर तुम्ही म्हणणार का आता कुणाचं नाव गुरु आपलं खोटे महाराज. मला बी खोटे महाराज म्हणते असं म्हणते का हे. मला बी महादेवराव म्हणते. राग आल्यावर माणूस विचार करीत नाही. हांडळला
माझ्या लेखत माझ्या बायकोची जर यानं माझ्या मालकाच्या बायकोची जर याने हेळसांड करायची प्रयत्न केला का मग सी फुटन येन तेन काय उपयोगाच आहे. आता त्यांना मिशा नसते ना आपल्याला मग मिशा पाळून तरी काय उपयोग आहे. आता पाळी तर नाही कुणी त्याला मी तरी काय करू. आधीच न करावा घात सीतेपासी लंकानाथ. चला, विभीषण महाराज. कैसी कैसी बोली बोलता तो व्रतांत ऐको का. हनुमान म्हणलं खरं बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे बरं का. गरम होत आहे आणि माणूस जो क्रोधावर विजय मिळतो का तो शहाणा असतो. मी एकदा आमच्या पुरुष अण्णाला विचारलं अक्कल काय खाती. अक्कल काय खाती. दम खाती हे का नाही. अक्कल दम खाती. मारुतीला राग आला का नाही. राग पुन्हा शांत केला का नाही. जो माणूस राग शांत करतो तो खरा शहाणा माणूस असतो. हनुमानजीने राग शांत केला. मला असं कसं जमत. तो काय म्हणतोय का रामाकडे जाच म्हणतोय का तुला पाठवून देतो म्हणतोय का माझी बायको हो म्हणतोय का हाताला धरतोय त्यात बघायला तर पाहिजे का नाही. समय सुचका पाहिजे. समय सुचकता पाहिजे का नाही. समय अशी बस तुमची पेटी लावीस तर मी जाऊ असतो. देव ठेवील तैसे राहावे. चला प्रभु रामचंद्र भगवान की जय. 2 मिनिटं बाकी आहे. तुझी भिन्या धरली भारी सांगितली प्रश्नाकावरी. आता भोगीन बलात्कारी अंगीकारी मदती दे. आमच्या डोंगरात एक मन आहे बघा. उतळ पाण्याला खळखळाट जास्त. आणि एक सिनेमातलं वाक्य आहे उतावळा नवरा. वाक्य मी काय हे काय गात्यातलं नाही. हे राजा रावण हनुमानजी विचार करतोय तवरच त्याला बोललं. त्यानं काय धीर धरून काही विचार करावा. लय दिवस झाला तुझी वाट बघत तुला. राजा रावण हळूच बोलत का 6 महिने झाला तुला चालू ठेवलाय. आज होईल उद्या बायको होईल परवा दिवशी बस होतील. लय समजा झालं तुझे मला बी आयुष्य रावणाचे वचन सीतेने टाकिले वाहन करा वगैरे संपले. आता मदत भुके दशानना जय भुके. 5 मिनिटात 10 वेळा सांगितल्या. हे पतिव्रताचा विषय आला थोडं लांबून माझ्याकडून. त्याला पतिव्रता म्हणते जी धनावर बळबळत नाही. दुसऱ्याच्या रूपावर बळबळत नाही. दुसऱ्याच्या ऐश्वर्यावर बळबळत नाही. हिलाच म्हणायचो पतिव्रता. तो का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी खोलात जायसारखं जायचं नाही. सीता म्हणली काय म्हणली तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. अरे हत्ती चालायला लागल्यावर कुत्रे भुकतच असते. काय म्हणली सीता तू कुत्रा आहेस. मी हत्तीची मालकी नाही आणि तू भुकलास म्हणून मी भीन तुझ्या माग असं टुलू टुलू चालल. काय धैर्य असेल त्या माऊलीचे. काय ताकद असेल काय हिंमत असेल आणि काय आपल्या पतीवर विश्वास असेल की माझा पती मला सोडविणार. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास म्हणते आपल्या पतीवर तेवढा विश्वास पाहिजे. पती सुद्धा त्या कॅटेगरीचा पाहिजे. आता सीतेचं सांगायचं सोडून तिचा पती सांगतो मी तुम्हाला. राजा रावणानं बायको चोरून नेल्यावर एखादा म्हणला असता जाऊ द्या माझ्या बापाला 700 दिन आहेत. एक चोरून नेले तर आता दुसऱ्या करू 25. राम मला नाही. माझी लक्ष्मी आहे. माझ्या घरचं वैभव आहे. मी तिला सोडणार. देह जावा अथवा राहुल चला पुढे जातो 2 मिनिट. रामानं रावण मारून सीता अयोध्येला आणली. अयोध्येला आणल्यावर कैकेयीनं आक्षेप घेतला. गावातल्या काही लोकांनी आक्षेप घेतला. आणि ही तरुण आहे बिगरल्या क्रमाची आहे. 28 वर्ष वय होतं माघारी आली त्यावेळेस. आणि एवढी भविष्य सुद्धा बघा ती तरुण मुसमुसीत वनिता जय रावणा पाशी असता. पुढचं नाही वाचत. नाकाने गेले मला वाचायचा अधिकार नाही. आणि मग तरी सुद्धा पतिव्रता कशी. त्यावेळेस सीतेनं वनवासाला गेली. लेकरं झाल्यावर माघारी आली आणि पुन्हा धर्मी गुप्त झाली.
माझा मुद्दा लक्षात घ्या बघा. सीता धरणीत गुप्त झाली. गुप्त झाल्यावर परशुरामचंद्र किती वर्ष वाचले? हो जे माग ओळखायचं आपलं. सीता धरणीत गेल्यावर परशुरामचंद्र किती दिवस जगले? 11,000 वर्ष. किती? 11,000 वर्ष. मग त्यावेळेस कौशल्य होती, सुमित्रा होती, भरत होता, शत्रुघ्न होता, लक्ष्मण होता, सगळे होते. म्हणले आता दादा सीताजी गुप्त झाली का? मग आता इथून पुढे असाच हा विषय पुन्हा सुनाच्या हाताकडे लेकाच्या हाताकडे कुणाच्या हाताकडे बघून जगण्यापेक्षा मला वाटतंय 2चे 4. कसं आहे एक भगवान बाबा कशी माळ तरी होता. आता 2 मिनिटं घेतो. टाळ तरी होता अण्णा. आणि बाबा गेले त्यावेळेस त्यांचं वय 60 होतं. बाबा गेले का 19 जानेवारी 1965. बाबा गेले त्यावेळेस त्या माणसाचं बाबाची सेवा करणाऱ्याचं वय होतं 60. बाबा गेले 65ला. आणि ते ज्यावेळेस आता आमच्या जवळच होतं कुठलं तरी नाव सांगत नाही. आणि ते 60व्या वर्षी महाराज सत्य घटना कोणी नाही 60व्या वर्षी गावात आलं. बाबा गेल्यानंतर समजा काही अडचण आली असेल आणि पुन्हा म्हणायला लागला माझ्या स्वप्नात बाबा आले तर बाबा म्हणते की 2चे 4 हात. असे बरेच उदाहरण आहेत. 50 वर्षाला बी ज्याच्या बायका मरतात का त्यांचे पाहुणे रावळे बहिणी कुणी नातेवाईक पत्याईक म्हणजे आता काय सासून जुनाच्या काय स्वतः खरं नसतंय. आपलं कसं तरी काय ते बस असले काही शहाणे. ते सुद्धा म्हणते उगा आता काय मला काही नव्हतं पण उगा पोटासाठी. माझा मुद्दा आहे मी हे असल्या गोष्टी सांगायला बसलो नाही. माझा मुद्दा आहे रामाची सीता प्रथवित गेल्यावर राम 11,000 वर्ष राहिले. रामाला बायको मिळत नव्हती का? रामानं अश्वमेध यज्ञ केला. रोज अश्वमेध यज्ञ 16,108 दिवस चालला. किती दिवस? आणि यज्ञाला बसल्यावर बायको पूजाला लागती उजव्या हाताकडून डाव्याने. आणि पुन्हा तिला असा हातावर हात ठेवावा लागतो. हातावर हात ठेवला का मी ते दोघांनी स्वाहा केलं. लोकांनी 2 मिनिटं आमच्या इथे यज्ञ चालू होता. घेतो मी आता लोक सांगे द्या आपण कोरडा भाषा पूजाला बसला आणि देवबापाने म्हणायचं हाताला हात लावा. म्हणजे हाताला हात कसं काय नाही म्हणायचे. दोघाला अर्ध पुण्य मिळत. यज्ञात दोघाचा अर्ध होत होतो ना. एक दिवशी बेडाला चाललो ओढून एसटीत बसलो आणि याने दोघाचं एकच तिकीट काढलं. दोघं होते एकच तिकीट काढलं. ते म्हणला किती जण चक्कर आलं ना. ते मला 2 जण तिकीट एक कसं काय ते मला लाव हाताला कुणाला माझ्या हाताला ते म्हणला झालं अर्धे 2 असं कुठं जमतंय का? अरे त्या राजा रावणाची इतकी अवस्था बेकार होती. मला सांगायचा मुद्दा आहे रामानं 16,108 सोन्याच्या बायका केल्या शेजारी बसलेल्या आणि साधू संतांनी दान दिल्या. म्हणून पुढच्या जन्मात किती बायका मिळाल्या? आपल्याला जर पुढच्या जन्मात लय मोठ्या बायका करायच्या असल्या का सगळ्यांनी सोन्याची एक करायची. बाबा महाराजाला दान देऊन टाका. तुम्हाला पुढच्या जन्मात बायकाच बायका. बोलत तीव्रतांत ऐका. राजाराव सीतेचा जवळ आहे. सीतेला असा पदर वाकला असा राजाराव इकडे साडलाय. काय माऊली असं राजारावाचं तोंड बघितलं नाही. तोंड पतिव्रतेचा धर्म आहे. पतिव्रतेनं दुसऱ्या पुरुषाचं तोंड डबल बघायचं नाही. सिंगल बघितलं ना डबल बघायचं नाही. हे शास्त्र बर का. आणि पुरुषानं सुद्धा एकदा माऊलीची नजर झाली ना डबल बघितलं की दोष लागतो. मात्र गमनाचा दोष लागतो. माणसानं डबल बाईच्या तोंडाकडे वळून बघितलं का दोषच लागतो. डबल बघायचं नाही. सीतेनं कवाच राजारावाकडे तोंड केलं नाही. ते कुणाला की कुणाला की असं तेव्हा कसं आहे ती म्हणली तसंच तू पुतळा मी हाती. मग आता हे अजून आता इतक्या रात्रीचा आलाय कामातूर झालाय उन्मत्त झालाय. एखाद्या पेणाऱ्या माणसाला म्हणणार हे बाबा थोडं आमचं महत्वाचं काम आहे तू थोडं पुन्हा ये ना. पुन्हा अजून तिथंच येडा घालताना आलोच म्हणतोय. कामातुराचं सांगतो मी. कामातूर एवढा उन्मत्त होणार आहे एवढ्या शब्द माघारी गेला असेल नाही गेला. पुढच्या शनिवारी याच अध्यामध्ये तो काय बोलणार आहे किती पाया पडतोय काय काय देतो म्हणतोय धन देतो 80,000 बायका तुझ्या दासी करतो सगळं करतो पण
सीतानुसरली रावणासी हे तो ना घडे कदा काळेसी जरी हा भोगी न बळेसी तरी मी आसी मारी नक्की हन्म्या म्हणलं माझ्या परस्पर आलं नाही म्हणून बरं झालंय माझ्या समोर आलंय आईने तर पहिल्याला सांगितलं कुत्र्या कुत्र्या म्हणलं ना झालं जुने लोक म्हणतात हाड म्हणल्यावर कुत्रा पळत होता पण काय काय कुत्रे असे असते सापळा घेऊन मी पडते काय म्हणून पळते काय नाही मला ह्याच्या डोकं लावायचं नाही हनुमानजी म्हणले बघा जरा बसतो म्हणले झाडावर त्याला तर काय मी माहित नाही झाड आता समजा हे झाडावर एखाद्या हनुमानजी वाट रामायण ऐकत असतं इथं आपण खाली काही रामायण सांगितलं तरी आपल्याला माहिती का हनुमानजी आहे म्हणून पण हनुमानजी असल्याशिवाय रामाची कथा होत नाही कुठं बी करा जंगलात तिथं सुद्धा हनुमानजी पुढत असते आपल्याला दिसत नाही माणूस म्हणतो कुणीच नाही सरड्याच्या रूपात असणार माझा मारुत्र्या चिमणीच्या रूपात असणार बघायच्या कावळ्याच्या कोण्या पशुपक्षाच्या पण मारुत्र्या असल्याशिवाय रामायण चलत नाही मग आता हे रामायण ऐकायला मारुत्र्या पुढच्या शनिवारी झाडावर बसून लय चांगलं रामायण नाही ना जेवून मत आहे इकडे पतिव्रता आहे दोघांचा संवाद मनोन्मत्त प्राणोन्मत्त राजोन्मत्त बळोन्मत्त ज्ञानगुरुमोन्मत्त ज्ञानोन्मत्त पंचोन्मत्त रावण इतकं नाही सांगत इतकं सांगितलं लैलामध्ये होय बरोबर माणसाला अभिमान कशाचा येतो उन्मत्त म्हणजे अभिमान गर्व ताटा बळाचा ज्ञानाचा धनाचा स्त्रीचा अजून एक राहिलं 5 उन्मत्त आहेत माणसाला ज्ञान धन बळ स्त्री अरे ते बाद झालं चौथा हा धन उन्मत्त माणसाजवळ जर या 5 गोष्टी असल्या का माणूस कुणाला सुद्धा ओळखीत नाही धनगर्वाचे पोटी सक्का बापनाने दृष्टी मातेशी मने करंटी इतराच्या गोष्टी कायच्या पैशानं सुद्धा माणसं उन्मत्त होते कशाने बी उन्मत्त होते तसा राजा रावणाकडे एक गोष्ट नव्हती 5 उन्मत्त होत्या स्त्री उन्मत्त 80,000 बायका धन उन्मत्त ज्ञान उन्मत्त 4 वेदाचं खंडन करत होता गर्व बळोन्मत्त 20 मुंडगे अजून धनोन्मत्त गाव सोन्याचं होतं आपलं काय आपलं काय किती श्रीमंत असलं तर शिंदणाची ती दुर्डी नाही आपल्या तिथं दुर्डी राजा रावणाची सोन्याची होती सोन्याच्या ताराची मिळाली मग तो किती उन्मत्त असेल महाराज पंचोन्मत्त अत्योन्मत्त यानागी सिद्धे उन्मत्त सिद्धे काम्याते भ्रांत उन्मत्त रावण आधी काय वाचलं होतं तुम्ही दुसरा अध्याय वाचला तुम्हाला चांगलं लिहायला पाहिजे कुठतरी शक्तीला हा हेच म्हणलं पाण्यात पलटी झालं बरं मीच पलटी झालो नाही एकदम टांग्या काय म्हणतात ना टांग्या पलटी घोडे 5 उन्मत्त राजा रावणे पण एका पतिवर्ता माऊलीच्या पुढे भीक मागतोय हो काय राव माणूस एकदा दिलाद्रा बनलं का आणि जिंदगीत माणसाचं दिलाद्र्याचं तोंड बघायला मिळू नाही लोक म्हणतात आता अजून 2 मिनिटं आता घेतो हिवाळ्यात माझा का दोष नाही लोक म्हणतात मांजर आडवं जाऊ नाही अजून एक पुढचं बोलतो कुणाला राग येऊ नका काही लोक म्हणतात विधवा बाई पुढून जाऊ नाही तुम्हाला एक सांगतो विधवा माऊली सारखी पवित्र माऊली जगात कोणती नाही जगात पवित्र 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 असं शरीर आहे मला सांगा परशुरामचंद्र वनवासातून आल्यावर परशुरामचंद्राला आरती कुणी केली सुमित्रेनं कराय आपल्या हिनं या भरताच्या बायकोनं करायला पाहिजे होती मांडवीनं करायला पाहिजे होती श्रुतकीर्तीनं करायला पाहिजे होती लक्ष्मणाच्या उर्मिलेनं करायला पाहिजे होती आईने केली आईला खूप होतं का राज्यात श्रद्धा मिळाला होता अपवित्र आहे का अरे मांजरा अपवित्र नाही कोणी अपवित्र नाही जे नालायक माणसं आहेत का नालायक ज्याची नीती चांगलं नाही वागणं चांगलं नाही बोलणं चांगलं नाही करणं चांगलं नाही
नाही. ही माणसं जर सकाळी सकाळी आडवे गेले का तुमचं जन्मात काम होणार नाही. आणि तुम्ही असले माणसं सात्विक पतिव्रता एखादा माळकरी टाळकरी गोळकरी कुणी असल्या हा या माणसाचं तोंड बघून जा. तुमच्या कामाला कुठं यावं आलं तर मला विचारा. येणारच नाही. मांजर भिंजर तो जीव आहे त्याने काय करणार. त्या राजा रावणासारखं पंचउन्मतापैकी एक उन्मत जरी आपल्याला भेटलं तुमचं काम होणार नाही. या परी अशोक वनात लंकानात ती आणि हनुमंत साधू म्हणती निज स्वार्थ लोकतार्थ अवधारा लोकतात अवधार. गेले 7 वर्ष झालं. किती वर्ष झालं. 7 वर्ष झालं या ठिकाणी भावार्थ रामायण कथा आणि अन्नदानाचा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं चालू आहे. चालत राहणार आहे आणि असंच चालत राहा असा तुम्ही आम्हाला आशीर्वाद बस. याच्यापेक्षा लई नाही मागणे देवा. काय मागणं नाही. राजा रावणाचा हे कशामुळं घडतंय. माझ्या ह्या माता मावल्यात का या महान पतिव्रता आहेत. काही पुरुष मंडळी आहेत जप करणारे. काय हो जपानं पापाचा नाश होतो का महाराज. जपानं पापाचा नाश होतो. मौनानं कलहाचा नाश होतो. तसं या माझ्या माता मावल्या 203 आहेत. या कमीत कमी कुणाचा 5 लाख आहे, कुणाचा 2 लाख आहे, कुणाचा 3 लाख आहे, कुणाचा 10 लाख आहे. 10 लाखावाल्या मावल्या गेलं माझ्याकडे. म्हणजे माझ्या माया आहेत त्या. आणि त्यांच्या जपाच्या त्यांच्या पुण्याच्या एक श्लोक आहे बघा संस्कृत मध्ये. उद्योग नाशिम दरिद्रता जपतो नाशपातकम मौनेच कलहनाशम नाशी जागरता भय. जो जाग आहे त्याला भीतीची गरज नाही. जो गप्प बसतोय त्याच्या संग भांडण कोणी करणार नाही. जो उन्मत्त नाही त्याला कोणी खवळीत नाही. जो जप करतोय त्याच्याकडे पाप नावाची वस्तू शिल्लक राहत माग जरी झालेलं असलं माझ्या कुंडी. आणि कसं करायचं माणसानं आपला आपला आरसा बघत राहायचा. आपला चेहरा आपल्या आरशात बघायचा. माग काय काय केलंय. मी जर एखाद्या वेळेस झोपताना माझा जर आरसा मी बघितला का मला वाटतंय पुढच्या जन्मात मी तू रामायण सांगितलंस आणि तेवढं मी पुण्य केलंस तरी तू मागलं पाप धुवून जात नाही. मन जाणे पापा. आपल्या मन आपलं पाप किती ती तपासून सांगताय. त्याच्यासाठी आपल्या मनाचा आरसा पुढं करायचा आणि मग ते पाप दिसलं की आपण जप करायचं. आपोआप धुवून गेल्याशिवाय राहत नाही. आधीच गोड रामायण त्या श्रीरामाचे चरित्र गहन त्या माझी हनुमंत कथा चरितम रघुनाथस्य शतकोटी परिता एक एक महापातक. हे रामायणाची एक ओवी ऐकायची. एकच ओवी ऐकायची पण ध्यान देऊन ऐकायची आणि ती 8 दिवस ध्यानात धरायची. पुढच्या शनिवारी दुसरी एक घेऊन जायचं. तुमच्याकडे जर पाप आलं का पाप पापाचा बाप इथं खमीर आहे. पुढं घेऊन या गदा चक्र गदा घेऊन आहे. अरे शनी हळू बोला. शनीच्या गळ्याला फसा टाकला होता. शनीच्या या बाबाची सेवा केली का कशाचा शनी आला राहू आला केतू आला ग्रह खलास. इतकं मोठं रामायण आहे. 1978 पासून चालणारी रामायण आहे. कधी आहे केव्हापासून 1978. अजून सुद्धा एवढीच गर्दी आहे. हे मिटत नाही. संध्याकाळी केलेली भाजी सकाळी खावटती काढणार नाही. कालचा पेपर आज वाचू वाटतो का कुठे भरा का वाचू वाटत नाही. रामायण 450 वर्ष झालं नात्मा बनलेलं आहे. आणि वाल्मिक ऋषीनं तर त्रेतायुगाच्या आधी सत्ययुगातलेलं आहे. त्रेतायुगात राम जन्माला, द्वापारयुगात कृष्ण जन्मले आणि कलियुगात पांडुरंग राहिला. तेव्हापासून रामायण अजून सुद्धा इटलं नाही. मग कसले आमचे आता काय किती गुणवान सूचक आहेत वाचक आहेत. सांगळे महाराज
2 मिनिट अजून आता 2-2 मिनिटं म्हणता मला वाटतं लांब काही तास खात जास्त नाही. तुम्ही घाटावरले सूचक वाचक आहेत का? घाटावर मी जरा तिकडे बसलो होतो, लक्ष दिलं. तुम्ही घाटावरचे सूचक वाचक बसलोत का? त्या घाटावरल्या मुलीत आमच्या इथं दिलेल्या काय खुश म्हणतात हा सध्या आनंद वाटतंय. कसं असतंय अहो डोंगरातली मुलगी घाटावर दिसली, घाटावर एक डोंगरातला वाचक सूचक घाटावर गेला का त्यांना वाटतंय माझ्या माहेरचं झालं हे. कसं असतंय मुलीला माहेरचं कुत्र जरी आलं तरी ते माझा माहेरचं माणूस आहे असं वाटतं. एका लग्नामध्ये माहेरचं कुत्र आलं होतं आणि एका माणसानं कुत्र्याला काठी आली म्हणजे कोणा कुत्र्याला काठी आणणार हे मला एक पंक्ती सांगणार माझ्या माहेरचं कुत्र्याला काठी आणायची नाही त्याला म्हणते स्वाभिमान. आजच्या पंथीचे चिठी बघू 2 मिनिट एवढं लवकर. आमचे सर्व आहे तिकडे